मराठा आरक्षणाचा विषय मार्गी काढायचा नसता हे मराठी पुन्हा तुफान ताकदीनं आंदोलनात उभा राहून सरकारला परेशान करणार, सोडणार नाही. 5 तारखेपर्यंत त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय सगळा मार्गी काढायचा. भांडगुळाला बरगाळणाऱ्याला काय माहित नसतं समाजाचं काय आहे ते. पैसे काढा आणि पैसे कमवा एवढं त्यांना माहित असतं. इथं समाजाच्या लेकराचे काय हाल आहेत समाजाला माहिती आहेत, गोरगरीब कष्ट करणाऱ्याला माहिती आहे, बराळणाऱ्याला काही माहित नसतं. सरकार स्थापन झालंय, आता जनतेचे प्रश्न मार्गी काढणं गरजेचं आहे. जे समाजात खतखते ते त्यांना दिसत नसेल, पण ते इतके भयंकर सुप्त लाटे ते परेशान होऊन जाते. त्यांना शुभेच्छा दिल्यात आम्ही, त्यांचं अभिनंदन पण तिघाचं पण आणि मनापासून केलं. आता पुढच्या काळात गोरगरिबांचे प्रश्न मार्गी काढायचे, कारण काल 5 तारखेला त्यांचा शपथविधी झाला. येत्या 5 तारखेपर्यंत 1 महिन्यात म्हणजे 5 जानेवारी बरोबर ना, तिथपर्यंत त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय मार्गी काढायचा नसता हे मराठी पुन्हा तुफान ताकदीनं आंदोलनात उभा राहून सरकारला परेशान करणार, सोडणार नाही. 5 तारखेपर्यंत त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय सगळा मार्गी काढायचा. 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक आहे, तोही विषय मार्गी काढायचा. 2004चा अध्यादेश आहे, त्याच्यातही दुरुस्ती करायची. त्यांनी सगळेश्वरीची अंमलबजावणी सुद्धा करायची. आणि हैदराबादच्या गॅजेटचं, सातारा संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचे हे तिन्ही गॅजेट लाखो पोरांवरती केसेस झालेले आहेत, त्या मागं घेण्याचे जे आपल्या 8-9 मागण्यात पूर्वी सरकारकडे दिलेलं हेच सरकार होतं, त्यांनी त्या पूर्ण मार्गी काढायच्या नसता पुन्हा मराठ्यांच्या सामोरं त्यांना जायचं, हे मात्र त्यांनी लक्षात ठेवायचं. भापीत गुरमीत मस्तीत जगायचं नाही. शेवटी आता कायद्याप्रमाणे त्यांना शपथ घेणं गरजेचं होतं, त्यांनी घेतले सुद्धा. आणि त्या तिघांना पण खूप खूप शुभेच्छा, त्यांचं अभिनंदन सुद्धा. कारण आता मात्र एक लक्षात असू द्या, या जनतेनं तुम्हाला तिथं बसवलंय. आता जनतेचे प्रश्न मार्गी निघाले पाहिजेत. आता आज अवकाळी झालंय, काल पण जालना जिल्ह्यातल्या काही पलीकडच्या बुलढाणाच्या बाउंड्रीवरती जालना जिल्ह्यात अवकाळीमुळं तिकडं द्राक्ष बागायतदारांचं खूप नुकसान झालंय. तर आता त्यांच्या तातडीनं सरकारनं नुकसान भरपाई सुद्धा द्यायला पाहिजे. समाजाचे जे प्रश्न आहेत, मग मराठा आरक्षणाचा विषय, धनगर आरक्षणाचा आहे, काहीकडे समाज, राजपूत समाजाचा आहे, बंजारा समाजाचा आहे, मुस्लिम समाजाचा आहे, सगळ्यांच्या प्रश्न आता तुम्ही तातडीनं मार्गी काढले पाहिजे, तातडीनं. आता अभिनंदन शुभेच्छा तर ह्या मनापासूनच यात, आणि त्या दिल्या पण पाहिजे. ते आता महाराष्ट्राचे संस्कृतीचे, किती काही झालं तरी वैचारिक मतभेद जरी एखादीचे असले तरी पण एकमेकांना शुभेच्छा देण्याची ती प्रथाच आहे, अभिनंदन करण्याची प्रथाच आहे. त्याप्रमाणे आमच्याकडून सुद्धा त्यांचं तिघांचंही खूप खूप त्यांचं अभिनंदन, त्यांना शुभेच्छा. पण मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी आता सुरुवात करायची, नाटकबाजी बंद करायची. आता आणखी मंत्रिमंडळच नाही, समजा काही प्रश्न आमचे तिथं पण आहेत, मंत्रिमंडळाशिवाय होणार नाहीयेत. मग आता ते मंत्रिमंडळच नाही, तारीख डिक्लेअर करून काय करावं. तर तुम्हाला 2-4 दिवसात सांगतो, असं पत्रकार बांधवांना सगळ्याला सांगितलं. म्हणजे यांचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला की लगेच आपली तारीख त्याच दिवशी, दुसऱ्या दिवशी किंवा 2 दिवसाच्या आत समाजाला विचारून बैठक घेऊन लगेच घोषणा करून टाक. घोषणा ठेवणार नाहीत. कुठं जनतेने कौल दिला, जनता पाठीमागं राहिली म्हणून उगाच मस्तीत यायचं, ते नाटकं नाही करायचे. समाजाला सांभाळायचं शिकायचं, एकमेकाचे प्रश्न जाणून घ्यायचं शिकायचं, अंगावर घालायचे लोक बंद करायचे. कारण अंगावर जायला यायला तुमच्याकडे तशीच प्रत्येकाकडे तुमच्यापेक्षाही आडमुठी आहेत दुसऱ्याकडे. हो, बोलणारे पण आहेत, सोशल मीडियात बोलणारे पण आहेत, कमेंट करणारे पण आहेत. जे तुम्हाला जी शक्ती पाहिजे ते प्रत्येकाकडे, तुमच्याकडे तुम्हाला तसं वाटतं, त्यापेक्षा त्याच्यात नाही पडायचं. तर पुन्हा पुन्हा जनतेने निवडून दिलंय, तर पुन्हा पुन्हा जनतेचं मन जिंकायचं काम करायचं असतं, त्यांना द्यायचं असतं. त्यामुळे मराठा आरक्षणाचा विषय मार्गी काढायचा. आणि ते जर तुमच्या मतानुसार म्हणलेच असतील फडणवीस की मी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार आहे, तर चांगली गोष्ट आहे. त्यांनी मागं तेच बोंबलत होतो ना मग आम्ही, हे लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते द्या, पुन्हाही तेच केलं तर समाज कधी पण अभिनंदनच करतो. पण कुठं बहुमत आलं आणि आमचं आमका झालं करीत नसतो, या भानगडीत नाही पडायचं. मग ते जड जाईल. आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहे. आम्ही सरकार स्थापन होण्याची वाट बघणार त्यांची, नाही केलं तर डायरेक्ट तारीख ओपन करणार आहे. टीका होरा करणार नाही, तर आम्ही थांबायला मोकळे नाही. कारण इथं ऍडमिशन आहेत पोरांच्या, आता भरत्या आहेत, पोरांच्या अडी अडचणी आहेत. इथं ज्या गोरगरीब समाज आहे ना त्यांनाच माहित आहेत हाल. भांडगुळाला बरगाळणाऱ्याला काय माहित नसतं समाजाचं काय ते. पैसे काढा आणि पैसे कमवा एवढं त्यांना माहित असतं. इथं समाजाच्या लेकराचे काय हाल आहेत समाजाला माहित आहेत, गोरगरीब कष्ट करणाऱ्याला माहिती आहे, बराळणाऱ्याला काही माहित नसतं. मराठा समाज तर आम्ही आमच्या लेकरांसाठी समाजासाठी लढणारच आहेत. बाकीच्याला कशी कळ लागते, ते कसे लढतात त्यांच्या जातीसाठी, आम्ही का लढायचं नाही आमच्या मराठ्यांनी आमच्याच लेकरासाठी.
आम्ही लढणार आहेत, सज्ज येतो आम्ही, सज्ज आहेत. तुम्ही काल बघितलं, मी सहज काल डोंगरगावला गेलो होतो, गेवराई तालुक्यातल्या राजपिंपरीला गेलो. लोक तुडुंब आहेत तितकेच. आमचे गोर गरीब हटत नाहीत, कोणी नाराज नाही, फराज नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, कोणीच नाही. सगळे एकोप्याने आहेत. तुम्हाला हजारात दिसलेत. काल तर आम्हाला 3 घंटे लागले त्या डोंगरगावातून बाहेर पडायला. इतके तुफान खेड्यापाड्यातले लोक एकत्र होते तिथं. त्यामुळं इथं समाज जाग्यावर आहे. गोर गरीब मराठा समाज हा एकदम जाग्यावर आहे. चलबिचल करणारे 4-2 जण ते प्रत्येकात असतात, प्रत्येक समाजात, नुसते मराठीतच नाही. आणि त्यांना काही किंमत बी देत नाही समाज. बरळतेत नुसते, बरळते जा, काही सापडू शकत नाही. कारण निष्कलंक आहेत आम्ही, प्रामाणिक आहेत, निष्ठावान आहेत समाजाशी. गद्दारी करत नाही समाजाची, समाजाला फसवीत नाही. हो, बरळणारा नुसतं बरळायचं, काय मिळत असं बहुतेक इकडून तिकडून घ्यायचं, चिऱ्या मेऱ्या काही जगायचं आपलं आयुष्य म्हणा त्याच्यावरच. दुसरं काय येणार आहे तुम्हाला? दुसरं काय आलं नाही. समाजाच्या लढ्यात योगदान द्यायचं नाही, काय नाही. काढा काढीन कमा कमी एवढंच फक्त काढायचे. आणखीन 2-4 शब्द आहेत त्याला, पण जाऊ द्या आता. ते म्हणजे असं असते ते. त्यांचं काय, त्यांना काय समाज किंमत देत नाही. लेकराला किंमत देतो आणि त्यांना माहिती आहे आम्ही किती त्यांच्यासाठी, समाजासाठी प्रामाणिक लढतोय. आम्ही किती जीव जाळतो, समाज बी आमच्यासाठी किती जीव जाळतो आम्हाला माहिती आहे. ज्याला काय देणं घेत नसतं, बरळवाड्या जाऊ द्या, त्यांच्यापेक्षा लई कट्टर शब्द आहेत आमच्याकडे, लई डेंजर, अति डेंजर आहेत. आणि आमच्या पोराकडे बी आहेत, आमच्याकडे आहेत, पण कोणी किंमतच देत नाही. म्हणजे अवकात महत्वच देत नाही. आमचा समाज त्या बरळवाडी करणाऱ्यांना नुसते बरळतेत, ज्यांना किंमत देत नाहीत, कारण त्यांची अवकात काय समाजाला माहिती, महत्व देत नाही समाज. काय नाही, काय नाही, काय महत्व द्यायची गरज नाही. असे किती काय येते, गुडळून फेकून देतात. मराठी द्यायचं सोडून, चला पुढं आपलं मराठा आरक्षण मिळू, चला मराठे उठा, आता चलायचं लढायला. कुणी पण येऊ दे, आरक्षण मी घेणार आहे आणि त्यांना सुद्धा द्यावं लागणार. त्यांना वाटत असं नाही बहुमतात आलो, लय निवडून आले, माज मस्ती चालणार नाही. बेमानी मराठ्यांशी करायच्या नाही. ज्या मराठ्यांनी मतदान केलं ना, ते फिरून सुद्धा देणार नाही. हो, मग तो कोणत्या पक्षाचा आमदार मंत्री असून. ते म्हणते भाऊ तो भागलं, झाला आमदार मंत्री खासदार, मग आमच्या पोराचं काय करतो, आरक्षण दे. मग चूक केली आणि तुम्हाला मतदान करून, असं मराठ्यांना पश्चाताप येईल. मराठ्यांना पश्चाताप येणार की आम्ही चूक केली रे तुला मतदान करून, आम्हाला वाटलं होतं की तुम्हीच देऊ शकता म्हणून आम्ही तुम्हाला मतदान केलं. तुम्ही जर अशी बेमानी आमच्याशी करायला लागलात, घरात बाहेर सुद्धा नाही फिरून जाणार. तेच मराठी. कारण शेवटी काय असतं, पक्ष आणि सरकार आणि नेता, ह्या 3 गोष्टी गरीबाचं कवच कल्याण करू शकत नाही. त्यांचं कल्याण गरीब करू शकते, पण ते कधीच करू शकत नाही. मग स्वतःचे लेकरं मोठं करायसाठी पोरांना आरक्षण लागणार आहे, पोरीला आरक्षण लागणार आहे. मग पक्षात कोणाच्याही त्यांचा बाप असू द्या, कोणत्याही पक्षाचं काम करू द्या त्यांच्या बापानं, पण त्यांना आरक्षणाशिवाय पर्याय नाही. हे बारीक बारीक लेकराला शिकणाऱ्या सगळ्यांना माहिती. त्याच्यामुळे त्यांचे आई बाप शिकणाऱ्या पोरांचे, जरी त्यांचा पक्ष सत्तेत आला असला तरी घरात बसून देणार नाही ते आमदार मध्ये. ते सांगते मतदान केलं, आम्हाला पश्चाताप नाही आला पाहिजे, तुला मतदान केलेलं बांधू लाग, आरक्षण द्यायचं सांग तो नाही, त्याला नसता आम्ही रस्त्यावर होतो. आणि ह्या वेळेस मराठा समाज रस्त्यावर उतरला तर इतकं आक्रोशाने उतरणार, इथून पाठीमागच्या 70 वर्षात कवाच आक्रोशाने उतरलं नसत, एवढ्या आक्रोशाने उतरणार.